सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मित्रांनो, आज मुक्त सृजन साहित्य पत्रिका औरंगाबाद आयोजित फेसबुक लाईव्ह मी आपल्यासमोर येतो आहे. माझे लेखन माझे वक्तृत्व या विषयावर पहिल्यांदाच मी आपल्यासमोर संवाद साधतो आहे. या मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक आदरणीय डॉक्टर महेश खरात सर, सहसंपादक डॉक्टर रामकिसन दहिपळे सर, सहसंपादक डॉक्टर संतोष देशमुख सर, या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे लेखन माझे वक्तृत्व या विषयावर मी आपल्याशी पुढील काही मिनिटं संवाद साधणार आहे. मित्रांनो, कोरोनानं जगभर थैमान घातलं आहे आणि यामध्ये जगभरातील आपल्या देशातील अनेक माणसे मृत्युमुखी पडली आहेत. त्यांना मी सर्वप्रथम विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि विषयाला सुरुवात करतो. आजचा विषय माझ्यासाठी खरंच अवघड असा विषय आहे, कारण आत्तापर्यंत अनेक विषयावर बोललो, परंतु स्वतःवर बोलणं अवघड असतं हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलेलं आहे. माझं लेखन माझं वक्तृत्व असा आजचा विषय आहे. मित्रांनो, माझ्याविषयी बोलत असताना, वक्तृत्वाविषयी लेखनाविषयी सांगत असताना गेल्या 3-3.5 तपाचा ज्यावेळी मी पाठीमागचा विचार करतो, अभ्यास करतो किंवा अवलोकन करतो, त्यावेळी काही समज गैरसमज, अनेक लोकांनी भरभरून प्रेम दिलं, गैरसमजातून तिरस्कारही झाला. मी बऱ्याच वेळेला स्पष्टीकरणाच्या भानगडीत पडलो सुरुवातीच्या काळात, पण नंतर स्पष्टीकरण वगैरे देणं मी बंद करून टाकलं. कारण माझ्या हे लक्षात आलं की ज्याचा आपल्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते, आणि ज्याचा विश्वास नाही त्याला कितीही तुम्ही स्पष्टीकरणं देत बसलात तर त्याचा काही उपयोग नसतो. म्हणून ज्याला ज्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे त्या पद्धतीनं समजून घ्यावं. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांनी मला समजून घेतलं. ज्यांनी समजून घेतलं कुठल्याही अर्थानं, त्या सर्वांविषयी आज या निमित्तानं मी कृतज्ञता व्यक्त करतो. काहींची मनं दुखवली गेली, कळत नकळत दुखवली गेली. माझा उद्देश तसा, त्या पाठीमागचा हेतू केव्हाच वाईट किंवा चुकीचा कुणाविषयीच नव्हता, नसणार आणि असण्याचं काहीही कारण नाही. हे या निमित्तानं या विषयाच्या अनुषंगानं स्पष्ट करणं मला महत्त्वाचं वाटतं. मित्रांनो, स्वतःवर बोलणं सोपं नाही, ते सर्वात अवघड विषय आहे. काय बोलायचं, काय सोडायचं, काय सांगायचं, काय सांगायचं नाही, म्हणजे याचा अर्थ असा की परिणामाचीही पर्वा करावी लागते. त्यामुळे काही गोष्टी लेखन आणि वक्तृत्वाच्या अंगानं मी आपल्याशी संवाद साधतो आहे. मी सुरुवातीलाच माझी वक्तृत्वाची सुरुवात ही अगदी 4थीपासूनच झाली, की स्पर्धेत भाग घेणे, नाटकात भाग घेणे, गाण्याचं वाचन करणे, 8वीत 9वीत 10वीत असे नाटक यामध्ये सहभाग घेऊन मी सुरुवात केली. आणि असा प्रवास सुरू झाला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याला जे वळण मिळालं, खऱ्या अर्थानं सुरुवात झाली वक्तृत्वाला, तर ती अशी आहे की मी 4थीत असताना वायाळ सर नावाचे एक सर होते, त्र्यंबक वायाळ. त्यांनी पहिल्यांदा मला भाषण लिहून दिलं. मी ते चांगलं म्हटलं, त्याचं कौतुकही झालं. एक गाणं म्हटलं, गावात डोना काकाजी असं गाणं होतं, तर काका म्हणूनच वर्षभर लोक मला म्हणत होते. अशी एक ओळख तयार झाली. आणि त्यानंतर मग 8वीत 9वीत मी स्पर्धा केल्या. माझं 12वी झालं आणि मी औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात आलो. परंतु तत्पूर्वी मी हायस्कूलला नूतन विद्यालयामध्ये होतो. तिथे विचारे सर प्राचार्य होते. जी.बी. देशमुख सर, सानप सर, एम.डी. देशमुख, कुटे सर, पाठक सर, हरिभाऊ जाधव या लोकांनी
मला प्रोत्साहित करण्याचं काम केलं. अशी बरीच माणसं आहेत ज्याचं नाव प्रत्येकाचा नामोल्लेख करणं या ठिकाणी मला शक्य नाही, परंतु काही ठळक नामोल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. त्यानंतर मी औरंगाबादला आलो आणि देवगिरी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. अर्थात एका खेड्यातला मुलगा एका शहरात मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आला होता. पण मी काही गरीब वगैरे फारसा होतो किंवा श्रीमंत होतो असं नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आलेलो होतो. ज्यावेळी मी औरंगाबादला आलो त्यावेळी माझे वडील गावचे सरपंच होते. गावात 2-3 कुटुंब ज्या पद्धतीनं बरीपैकी असतात त्यापैकी एक मी होतो. त्यामुळं मी फार गरिबी वगैरे भोगली किंवा फार मी संघर्षातून आलो असं मी काही म्हणणार नाही. परंतु शहराच्या आणि एकंदरीत या सगळ्या व्यवस्थेच्या तुलनेनं मी गरीबच होतो. परंतु तसा फारसा काही संघर्ष माझ्या वाट्याला आला असं मला वाटत नाही. मी देवगिरी महाविद्यालयामध्ये आलो आणि मला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा रारन बोराडे सर या ठिकाणी प्राचार्य होते. त्यांची भेट झाली. रसाळ सर, पठाण सर, पानतावणे सर, गोरे सर, डोळस सर, भगत सर, मुलाटे सर, एस भोसले सर, फमू शिंदे सर, ऋषिकेश कांबळे सर, अनुराधा पाटील, डॉक्टर देवकर्ण मदन सर, पैठणकर सर, ही सगळी चांगली माणसं भेटली. देवगिरीचं चांगलं ग्रंथालय, समृद्ध ग्रंथालय होतं. त्या ग्रंथालयाचा मला चांगला उपयोग करता आला आणि माझ्या वक्तृत्वाला, लिखाणाला खऱ्या अर्थानं तिथून सुरुवात झाली असं मी म्हणेल. शिवाजीराव भोसले असतील, बहा कल्याणकर असतील, आहा साळुंके असतील, बहा सर नुकतेच विद्यापीठात गेले होते तेव्हा, या लोकांना ऐकता आलं आणि मग त्या काळात अनुकरण करावं, कुणासारखं तरी बोलावं, कुणासारखं तरी लिहावं असं वाटत राहतं आणि त्या अनुषंगानं मी प्रयत्न करत होतो. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की ज्यावेळी तुम्ही त्या तारुण्याच्या उंबरठ्यावर असता, महाविद्यालयीन प्रवेश तुमचा झालेला असतो, त्यावेळी तुम्हाला मित्र कसे मिळाले, तुमचे आजूबाजूचे सवंगडी कसे होते त्यावर ते सगळं डिपेंड असतं. म्हणजे मी अनुभवलेलं आहे की ज्यावेळी मी औरंगाबादला आलो त्यावेळी अनेक असे माझे मित्र औरंगाबादला आले. काही वाहवत गेले, काही फार मोठे झाले. वाहवत जाण्याची कारणंही माझ्या लक्षात आली की मित्रमंडळी ही चांगली मिळाली नाही आणि मोठी होण्याची कारणं मित्रमंडळी खूप चांगली मिळाली. वातावरण खूप चांगलं तयार झालं, अभ्यास झाला, मेहनत झाली आणि त्यातून ते पुढं गेले. त्यापैकीच आमचा एक ग्रुप चांगला तयार झाला होता. मी आवर्जून काही नावांचा उल्लेख करेल, परंतु मी सर्वप्रथम सांगतो की महाराष्ट्रभर वक्तृत्वाच्या निमित्तानं खूप मित्र जोडले गेलेत. औरंगाबादमध्ये खूप मित्र आहेत आणि सगळ्यांचाच नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही, पण काही ठळक नामोल्लेख मी या ठिकाणी मुद्दाम करेल. ज्याचा नामोल्लेख झाला नाही त्यांनी गैरसमज करून घेऊ नये एवढी अपेक्षा व्यक्त करतो. त्यामध्ये डॉक्टर पुंडलिक कोलते, डॉक्टर पृथ्वीराज तौर, श्रीकांत देशपांडे, द्वारकानाथ जोशी, त्याचबरोबर संदीपराजे भोसले, रवींद्र गोरे, दादासाहेब मुंढे, अविनाश आवटे, सुषमा अंधारे, अभिजित ब्रह्मनाथकर, विजय अवस्थी, सुधाकर गायकवाड, अशी अनेक, प्रणव बर्दापूरकर असेल, विश्वाधार देशमुख, शिवकुमार गिरवलकर, गजानन क्षीरसागर, ही सगळी माणसं आज त्या ठिकाणी त्या क्षेत्रात फार त्यांचं मोठं स्थान मिळून आज ते वेल सेटल आहेत. फार नामांकित त्या क्षेत्रात ते आहेत. कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी मीडियात आहेत. चांगलं काम ती सगळी माणसं करत आहेत. याचा आनंद आहे. महाराष्ट्रभर एक चांगला मित्राचा ग्रुप वक्तृत्वाच्या निमित्तानं तयार झालेला आहे. स्पर्धा सुरू झाल्या होत्या, हजारो स्पर्धा केल्या. किती स्पर्धा जिंकल्या, किती स्पर्धा हरल्या आज फारसं महत्त्वाचं वाटत नाही. तेव्हा ते महत्त्वाचं वाटायचं, कारण वयही तसंच होतं. आज अनेक स्पर्धा केल्यामुळं वाचन वाढलेलं होतं. संदर्भ ग्रंथ आणायचे, वाचन करायचं, स्पर्धा करायची आणि मग व्यासंग वाढत गेला, मित्रमंडळी वाढत गेले, महाराष्ट्रभर फिरता आलं. वक्तृत्वानं बरंच काही दिलं. काही गोष्टी मी यापुढे तुम्हाला सांगणार आहे. ही सुरुवात आहे माझी. त्या पद्धतीने ही सुरुवात झाली होती. परंतु वाचत असताना त्या वाचनाला काही फारशी शिस्त होती असं मला वाटत नाही. एक भूमिका होती असंही वाटत नाही. कारण त्या काळात जे वाटायचं, जे दिसायचं, कोणीतरी चांगलं बोललं त्याचं अनुकरण करायचं, कोणीतरी कविता लिहिली कवितेचं अनुकरण करायचं. त्या काळात 100-150 कविता लिहिल्या, काही फेकून दिल्या, काही आहेत. आज त्या वाचल्यानंतर असं वाटतं की बरं झालं आपण त्या प्रकाशित नाही केल्या. कारण एक भूमिका घेऊन मी नंतरच्या काळामध्ये एक भूमिका घेऊन काम करतो आहे. गेल्या
20 वर्षापासून एक भूमिका घेऊन काम करण्याचं काम करतो आहे. त्यामुळं बरं वाटलं की जे झालं ते झालं. पण आता माझ्याकडे खूप मोठ्या जवळपास 100-200 कविता आहेत, 15-20 कथा आहेत, 300-350 लेख मी विविध वर्तमानपत्रात आणि नियतकालिकांमध्ये ते लेख मला त्या पद्धतीनं लिहिता आले. त्या वर्तमानपत्रांनी, त्या नियतकालिकांनी ते छापले. प्रतिक्रियाही खूप चांगल्या आल्या. आता कदाचित बोलण्यात आत्मस्तुती होण्याची शक्यता आहे, परंतु मला आत्मस्तुती सांगायची नाही. विषयच तसा आहे. खरात सरांनी तो विषय दिला. खरात सर म्हटले याच विषयावर तुम्ही बोललं पाहिजे, म्हणून मी तुमच्यासमोर आहे. नाही तर या विषयावर आपण आपल्याविषयी सांगत बसावं हे तितकंसं काही संयुक्तिक आहे असं मला वाटत नाही. परंतु आता या निमित्तानं काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि मग ETVला तेव्हा गोलगप्पा नावाचा कार्यक्रम होता. केतकी आमडापूरकर त्याच्या डायरेक्टर होत्या. त्यांनी आम्हाला त्यामध्ये संधी दिली. ती एक स्पर्धा होती. अनेक त्या याच्यामध्ये भागात आम्हाला सहभागी होता आलं. ॲडव्होकेट संदीप राजे भोसले, प्रताप भाणुशे हे त्यांच्यासोबत होते. मुंबईला काही दिवस शूटिंग आम्हाला करता आलं. अगदी हा कालखंड आहे 2001-2चा. तेव्हा त्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं. एक चांगला अनुभव घेता आला. त्या क्षेत्राकडे वळावं असं वाटत होतं, पण तशी काही लिंक नव्हती. आणि घरूनही होतं की आपण सुरक्षित क्षेत्र निवडलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे, की कारण नोकरी, सरकारी नोकरी सुरक्षित असते बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा. म्हणून मग कदाचित ते न करता मी इकडे वळलो. आणि मग हे करत असताना विद्यापीठ जी युवक महोत्सव होतो, त्या युवक महोत्सवामुळे मला सुवर्णपदक मिळालं. पुढे देवगिरी महाविद्यालयाच्या वतीनं आणि सुवर्णपदक मिळाला असल्यामुळे मला दूरदर्शनच्या अनेक चर्चेमध्ये भाग घेता आला. रॅगिंगसारख्या विषयावर बोलता आलं, बेकारीसारख्या विषयावर बोलता आलं. तेव्हा म्हणजे त्या काळात लाईव्ह चर्चेमध्ये मला तेव्हा सहभाग घेता आला. त्यावेळेस कुठलेही चॅनल बिनल असे बाकीचे काही नव्हतं असं मला वाटतं. त्यावेळेस फक्त दूरदर्शन एकच चॅनल होतं. तेव्हा मला स्वतःला व्यक्त होता आलं. व्यक्त झालं पाहिजे बोलण्यातून, लिखाणातून, हे तेव्हा कळालं. आणि त्या पद्धतीनं मग प्रोत्साहनही मिळालं, सत्कारही झाले. म्हणजे त्या कालच्या कुलगुरू होते KP सोनवणे, त्यांनी माझा सत्कार केला. नंतर मला चांगले बक्षिसं मिळत आहेत म्हणून शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे त्यावेळचे, त्यांनी माझ्या घरी गावी येऊन माझा सत्कार केला. आनंदराव अडसूळ हे अर्थराज्यमंत्री होते, यांनी माझा आणि पुंडलिक कोलतेचा त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी सत्कार केला. एवढंच नाही तर 2003मध्ये 12 जानेवारीला जिजाऊ महोत्सवामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख, आदरणीय उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते जाहीर सत्कार झाला. खरंच फार आनंद देणारी गोष्ट होती, कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार होतो. सर्व त्या जे चॅनल होते त्यावेळेस ते लाईव्ह होतं. वर्तमानपत्रात, सगळ्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर फोटो येतो आणि मुख्यमंत्री 4-5 मिनिटं माझ्यावर आणि पुंडलिक कोलतेवर बोलतात. ही आनंद देणारी आणि प्रोत्साहन देणारी गोष्ट होती असं मला वाटतं. आणि मग तिथूनच खूप प्रेरणा मिळाली आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. नोकरीला कसं असतं की शिक्षण संपतं, चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीनं शिक्षण झालं होतं, चांगले मार्क मिळाले होते, MA BEd कंप्लीट झालेलं होतं आणि मग पुढे नेट सेटची वगैरे तयारी सुरू होती. असं असतानाच देऊळगावराजाला सुबोध मिस्त्री कोटकर देऊळगावराजा संस्थेमध्ये माझ्या वडिलांची आणि त्यांची मैत्री असल्यामुळे तिथेच नोकरी करावी असं त्यांना आणि वडिलांनाही वाटत होतं आणि तसं बोलणंही झालं होतं. त्यानंतर धोत्रे साहेब शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. मग प्राध्यापकाच्या म्हणजे मी नुकताच एका CSBवर जॉईन केलं होतं मी 1 महिन्यासाठी, तेवढंच केलं मी. तेव्हा मी प्राध्यापकाच्या वक्तृत्व स्पर्धेत फर्स्ट आलो होतो. तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की औरंगाबादसारख्या शहरात देवगिरी कॉलेज, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आणि त्या ठिकाणी मधुकररावजी मुळे यांनी मला बोलवून घेतलं आणि मला नोकरी दिली. मोठीच गोष्ट होती त्यावेळीची ती. सगळ्याच गोष्टी त्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करेल. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यानिमित्तानं मला करता आल्या. पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच देवगिरीच्या प्रांगणात झालं. भव्य दिव्य ते संमेलन झालं. त्या संमेलनाचा एक भाग मला होता आलं, ते अनुभवता आलं. नियोजन कसं असतं, आयोजन कसं असतं, लोक कशी बोलतात, मोठी मोठी माणसं त्या ठिकाणी आली, मोठी मोठी साहित्यिक अनुभवता आली, त्यांच्याशी बोलता आलं, समजून घेता आलं, काही गोष्टी करता आल्या. त्यानंतर मग सकल मराठा महासंमेलन झालं औरंगाबादला दिवाळी स्नेहमिलनाच्या निमित्तानं. तर त्यावेळी मानसिंग बापू पवार हे ते आयोजक होते. त्यांनी माझी आणि पुंडलिक कोलचेची दखल घेतली
आणि त्यावेळी जे 10-12 नामांकित लोकांना समाजरत्न पुरस्कार दिला, त्यामध्ये आम्हाला त्यांनी आवर्जून समाजरत्न पुरस्कार दिला. हे मला वक्तृत्वानं सगळं मिळत होतं. वक्तृत्वानं काय दिलं मला, माझ्या वक्तृत्व काय देऊ शकतं, वक्तृत्व काय करू शकतं, हे मानसिंग बापूनं ती दखल घेतली. त्यानंतर ज्ञानाचार्य पुरस्कार मिळाला परभणीचा, अंकुर साहित्य संघाचा राष्ट्रीय उत्कृष्ट वक्ता पुरस्कार मिळाला, रामकदम फाउंडेशनचा शब्दप्रभू पुरस्कार मिळाला, उज्जैनकर फाउंडेशनचा उत्कृष्ट वक्ता पुरस्कार मिळाला. असं मला हे या निमित्तानं करता आलं. आणि सूत्रसंचलन मी करायचो. अगदी 97 पासून मी सूत्रसंचलन करत होतो. 96-97 पासून तर अगदी 2012-13 पर्यंत मी 15-16 वर्ष सूत्रसंचलन केलं. हजारो कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं. सूत्रसंचलनाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न त्या काळात केला. सूत्रसंचालकालाही चांगलं मानधन मिळतं. अगदी गल्लीतलं सूत्रसंचालनापासून तर 5 स्टार, 7 स्टार आणि 10 स्टारपर्यंत, अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून तर राष्ट्रपतीपर्यंतच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, हा सगळा योग या निमित्ताने येत होता. ही वक्तृत्वामुळं सगळं साध्य होत होतं. वाचन त्यामुळं वाढत होतं, अनुभव त्यामुळं वाढत होता. या सगळ्या गोष्टी वक्तृत्वामुळं घडत होत्या. आणि मग त्याच्या पॅरलल लिखाण होत होतं. कविता, कथा, लेख या सगळ्या गोष्टी लिखाण होत होतं. आणि त्या पद्धतीने पुढे आज एका चांगल्या चळवळीचा एक प्रवक्ता म्हणून काम करत असताना किंवा त्या अगोदरसुद्धा जवळपास 50 ते 60 विषय वक्तृत्वाचे माझे व्याख्यानाचे तयार झालेले आहेत. शिवाजी महाराज, संभाजीराजे, जिजाऊ, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह असे अण्णाभाऊ साठे, असे 50पेक्षा जास्त विषय. आणि प्रत्येक जयंतीला, यावर्षी तर शिवजयंतीला 30 व्याख्यानं झाली आणि जवळपास 50 व्याख्यानं मला नाकारावी लागली. म्हणजे व्याख्यानातून पैसा मिळवावा, व्यवसाय करावा असा काही उद्देश नाही. महापुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत, लोकांपर्यंत पोचावे, त्यासाठी मी कुठे अडून बसलो नाही. परंतु लोकांचं प्रेम, भरभरून प्रेम, कारण वणीला शिवजयंतीला जवळपास 10 ते 12,000 माणसं त्या दिवशी व्याख्यानाला 2 तास बसलेली होती. आणि अनेक ठिकाणी असतात. ही काही आत्मस्तुती वगैरे नाही, तर ही वस्तुस्थिती, काही गोष्टी या निमित्तानं या विषयाच्या अनुषंगानं सांगितल्या पाहिजेत म्हणून सांगतो आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा तर अनुभव घेतला हे मी तुम्हाला सांगितलंच. पण त्यानंतर देवगिरीच्या प्रांगणात जागतिक संमेलन झालं, शोध मराठी मनाचा, हे संमेलन झालं. त्या संमेलनामध्ये मला विश्वास नागरे पाटील, कुलगुरू पांढरी पांडे, विष्णू सूर्या वाघ, आदरणीय RR पाटील, आदरणीय दिलीप वळसे पाटील, आदरणीय विलासराव आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांची मुलाखत घेण्याचा योग रामदास फुटाणे सरांसोबत मला आला. आणि त्या निमित्तानं मला काय विचारलं पाहिजे, कशा पद्धतीचे डायलॉग केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकता आल्या, करता आलं. एक अनुभव चांगल्या पद्धतीनं घेता आला. राष्ट्रपतीचा कार्यक्रम देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर झाला. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करण्याचा योग मला, राष्ट्रपतीच्या कार्यक्रमाचा, अगदी 2008-09 मला आलेला आहे. अनेक आता संमेलनाचे, अखिल भारतीय असेल, जागतिक असेल किंवा छोटी मोठी संमेलनाचे निमंत्रणं, हे सगळ्या गोष्टी येत राहतात. लिखाण चालू आहे, वक्तृत्व चालू आहे, या सगळ्या गोष्टी घडता आहेत. एकीकडे हे होत असताना ज्यावेळी मी जॉईन झालो त्यावेळी बेसिक एज्युकेशन होतं फक्त. त्यानंतर मी MA केलं, MPhil केलं, PhD केलं, LLB केलं, जर्नलिझम केलं. एवढंच नाही तर अजून 4-5 विषयांमध्ये MA मला करता आलं. चांगल्या मार्कानं त्यामध्ये MA करून मला अनुभव माझ्या पाठीशी तो घेता आला. आणि ज्यावेळी मी MA करत होतो त्यावेळी जाधव मॅडम, पद्मा जाधव मॅडम माझ्या गाईड होत्या. त्या म्हटल्या, डेझर्टेशनला कुठला विषय घेतो, कुठलं रिसर्च करतो? मी म्हटलं मला वक्तृत्वावर करायचं आहे. ते म्हटलं, अरे कुठलेही काही रेफरन्सेस उपलब्ध नाही आहे, तर तू कसं करणार आहेस? तर म्हटलं मी करणार आहे, मला करायचं आहे. पण त्यांनी मला खूप चांगली मदत केली. त्यांच्या सगळ्या कन्सेप्ट मला फार आवडलं, की मी संशोधन शिकलो त्यांच्याकडून, की संशोधन कसं करायचं असतं. सगळ्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होत्या. मला ते सगळं शिकता आलं, करून घेता आलं. मी देवगिरीमध्ये त्यावेळेस अध्यापन करत असताना पार्ट टाईम मी MA केलं आणि ते वक्तृत्वावर केलेलं आहे. त्याचं एक पुस्तक पण आता येतं आहे. तसं ते बरंच म्हणजे मागे पेंडिंग पडलेलं होतं. लॉकडाऊनमुळं, म्हणजे संकटातसुद्धा संधी असते, लॉकडाऊनमुळं मला बऱ्याच गोष्टी करता आल्यात. ते परत मला एकदा त्याचं पुनरावलोकन करता आलं आणि त्या पद्धतीने ते पुस्तकसुद्धा लवकरच आपल्या भेटीला आणण्याचा माझा प्रयत्न आहे. MPhil बिरोटे सरांच्या मार्गदर्शनाखाली केलं. त्यावेळेस ते म्हटले, कुठला विषय निवडतोस डेझर्टेशनसाठी, संशोधनासाठी? त्यावेळी मी म्हटलं की मी दिगंत आणि तरीही हे अनुराधा पाटील मॅडमचे मी
कविता संग्रह वाचले, मला खूप भावलेले कविता संग्रह आहे. ते म्हटले त्याच्यावर लिखाण झालं आहे, जरा नवीन आलेला संग्रह वाचला का? म्हटलं कुठला? म्हणजे वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ. मग मी वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ हा कविता संग्रह वाचला आणि त्याच्यावर वाळूच्या पात्रात मांडलेला खेळमधील श्रीप्रतिमांचं स्वरूप अशा अंगानं मला ते संशोधन करता आलं. आणि श्रीप्रतिमांचं स्वरूप त्यांनी तेही विचारलं. मी म्हटलं मी रसाळ सरांचं प्रतिमांचं पुस्तक वाचलं आहे आणि त्यातून मला काही गोष्टी जाणवल्यात, त्या पद्धतीने मी लिहितो. आणि ते संशोधन अतिशय चांगलं झालं असं मी म्हणतो. आता शेवटी परीक्षक आणि समीक्षकावर ते डिपेंड असतं म्हणतात सगळ्या गोष्टी. नंतर भगवान ठगासारख्या एका उपेक्षित माणसावर खूप चांगलं काम त्यांनी भगवान ठगांनी केलेलं. 50-60 पुस्तकं लिहिली, स्वतः प्रकाशित केली, तळमळीनं तुका म्हणे नियतकालिक चालवलं. त्यावेळी मला गाईड डॉक्टर बागल सर, सुभाष बागल यांनी चांगलं सहकार्य केलं. त्यामुळं मी PhD पदवी प्राप्त करू शकलो, जर्नलिझमही करू शकलो, LLB करू शकलो. या सगळ्या गोष्टी मी करू शकलो. आजही माझं काही ना काही सुरू असतं. झाल्यानंतर मी सांगतो, अगोदर मी सांगत नाही. कदाचित कंप्लीट नाही झालं तर तुमचं ते अनेक वर्षापासून सुरू होतं आणि काय झालं त्याचं. त्यामुळे शक्यतो न सांगितलेलं बरं. गांधी म्हणतात ना की अगोदर करावे नंतर सांगावे. त्या पद्धतीनं हा सगळा प्रयत्न चालू आहे. कारण माझ्याविषयी अनेक लोकांचे गैरसमज झालेले आहेत, होत राहतात. ते होऊ नये ही माझी प्रामाणिक अपेक्षा असते, प्रामाणिक इच्छा असते आणि एवढीच माझी अपेक्षा असते. बाकीचं काही फारसं नाही असं मला वाटतं. ज्यावेळी पण मी वाचनाला सुरुवात केली, वक्तृत्वाला सुरुवात केली, त्यावेळी मला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या वडिलांनी 4 वेद आणून दिलेले होते. ते वेद मी वाचलेले आहेत. भगवद्गीता वाचली, रामायण, महाभारत, पांडव प्रताप, हरिविजय, शिवलेलं अमृत, ज्ञानेश्वरी, पुरंदरेचं राजा शिवछत्रपती, त्या काळात ते सगळं वाचन झालं. आणि मग 1997मध्ये जिजाऊ जन्मोत्सव सिंदखेड राजाला, म्हणजे त्याच्या अगोदर मी यायचो जन्मोत्सवाला अगदी 90पासून. त्यावेळी 100सुद्धा लोक येत नव्हते. पण 97ला बऱ्यापैकी तिथे गर्दी होऊ लागली आणि तिथे पुस्तकं येऊ लागले, पुस्तकाचे स्टॉल लागू लागले. मराठा सेवा संघ असं बॅनर त्या ठिकाणी दिसत होतं. मग बुरकुल साहेब होते तिथे, चंद्रशेखर शिकरे, BDO होते आमचे देशमुख साहेब त्या ठिकाणी. तर त्यांच्याशी मी चर्चा करत असताना, म्हणजे अगदी मी विद्यार्थी दशेतच होतो, त्यावेळी मला काही पुस्तकं त्या लोकांनी दिली आणि मग मी वाचायला सुरुवात केली. मग चिकित्सा करायला सुरुवात झाली. मग त्यामध्ये मला खेडेकर साहेबांची भेट झाली, शिकरे साहेबांची भेट झाली, मधुकरराव मेहकरे साहेबांची भेट झाली. तिथे लंबे सर होते, लंबे सर, ओहोर सर, या सगळ्या माणसांच्या भेटी झाल्या. आणि मग मी विद्रोही तुकाराम, बळीवंश, सर्वोत्तम भूमिपुत्र, मामा देशमुखांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, त्यांनी असं लिहिलं होतं मामा देशमुखांनी की 20 वर्षापूर्वी मीच हे पुस्तक लिहिलेलं आहे, परंतु काही संदर्भ मला मिळालेले नव्हते, म्हणून मी आता ते अपडेट करत आहे. पुनरालेखन त्यांनी त्या पुस्तकाचं केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की मी जे काही सांगणार आहे त्यावर तुम्ही विश्वास ठेवावा असं नाही, तर तुम्ही विचार करावा. सत्सत विवेकबुद्धीला तुमच्या काय पटतं ते तुम्ही स्वीकारावं. मग मी ते वाचायला सुरुवात केली. मग चिकित्सा व्हायला लागली. त्यावेळेस माझ्या लक्षात यायला लागलं. मग माझ्या वडिलांशी, माझ्या आजोबाशी, माझ्या आजोबाचं वाचनही खूप मोठं आहे. सुरुवातीचं आध्यात्मिक अंगण आहे, नंतर मग वैचारिक अंगण त्यांनी खूप वाचन केलं. कारण मी जवळपास 2-3 हजार पुस्तकं विकत घेतली, काही पुस्तकं मला मिळाली. देवगिरीचं ग्रंथालय समृद्ध होतं, मी वाचत होतो, तेही वाचत होते. सगळ्या गोष्टी, मग काही कन्सेप्ट क्लिअर होणं सुरू झालं. म्हणजे एखादी विचारधारा माणूस का स्वीकारतो, एखादी भूमिका माणूस का घेतो, तर ती भूमिका घेण्याचा योग मला त्यानिमित्तानं आला असं मला वाटतं. आणि मग त्याच्यावर मी चिकित्सा करू लागलो. मग 1998ला संभाजी ब्रिगेड, म्हणजे मराठा सेवा संघ 32 कक्ष सुरू झाले होते. म्हणजे तिथे सिंदखेड राजाचा मला तालुक्या कार्यकारिणीवर घेण्यात आलं आणि तिथून पुढे माझा त्या चळवळीतला प्रवास सुरू झाला होता. परंतु प्रत्यक्ष मी ते अगदी साईड बाय साईड मी ते करत होतो सगळं, कारण माझ्याकडे जबाबदाऱ्या प्रचंड होत्या. इकडे संस्थेची, कॉलेजची काही कामं मला होती, कॉलेज माझी ड्युटी होती आणि त्याबरोबर माझं एज्युकेशनही सातत्यानं सुरू होतं. दरवर्षी मला कुठली तरी माझी पदवी, म्हणजे पदव्युत्तरची परीक्षा असायची, MPhilची असायची, MEdची असायची, MAची असायची किंवा काहीतरी असायचं. त्यामुळं मी सातत्यानं ते करत होतो. त्यातून मला खूप काही शिकता आलं. ते होत असतानाच मग मी आज भूमिका घेऊन काम करतो आहे. एका संभाजी ब्रिगेडसारख्या चळवळीचा मी वक्ता होतो म्हणून प्रवक्ता होता आलं. मी जर वक्ता झालो नसतो, तेवढा अभ्यास केला नसता, तेवढं प्रेझेंटेशन केलं नसतं, तर कदाचित मला प्रवक्ता होता आलं नसतं. मग मी चळवळीचा म्हणजे प्रवक्ता हा त्या पक्षाचा चळवळीचा चेहरा असतो.
तो प्रवक्ता होता आलो. आज विविध चॅनलच्या माध्यमातून, विविध मीडियाच्या माध्यमातून मला भूमिका मांडण्याची संधी मिळते, योग येतो आणि त्या पद्धतीनं मी ते विचार, मानवजातीला कल्याण करणारे, मानवजातीच्या हिताचे विचार मांडण्याचं, ते लिहिण्याचं, म्हणजे माझे लेखसुद्धा, माझ्या कवितासुद्धा किंवा माझं जे लिखाण आहे किंवा जे माझं बोलणं आहे ते एक भूमिका घेऊन मी काम करतो आहे, एक पुरोगामी भूमिका घेऊन काम करतो आहे, एक वैचारिक भूमिका घेऊन काम करतो आहे. ते काम मला तेव्हा त्यानिमित्तानं करता आलं आणि ते काम सध्या माझं सुरू आहे. आजही जर आपण विचार केला तर आज कोरोनाचं फार मोठं संकट आहे. म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही, तर वस्तुस्थिती अशी आहे, देवधर्म आता बाद होत चाललेले आहे, संदर्भ बदलत चाललेले आहे. आज गावाकडे येणारा चांगला प्रतिष्ठित माणूससुद्धा गावात त्याला एंट्री नाही आहे, घरातसुद्धा एखाद्या मुलालासुद्धा एंट्री नाही आहे. ही नाती उद्या त्याच्यावर काय परिणाम होणार आहेत? ही जी नाती आहेत ही निकोप नात्याला कुठंतरी तडा जाणार आहे का? किंवा धार्मिक आपण ज्या श्रद्धा होत्या की अंधश्रद्धा होत्या, देव, गॉड, अल्लाह, हे सगळं बंद आहे. असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येतात आणि त्यानिमित्तानं ते लिखाण आणि मग व्यक्त होणे या पद्धतीनं वक्तृत्वाच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून या गोष्टी होत आहेत. आज सगळं ढवळून निघतं आहे. शेती आहे, लोककला, लोककलावंत आहे, चित्रपटाचं उद्या काय होणार आहे, उपासमारीची समस्या आहे, गरिबीची समस्या आहे, अंधश्रद्धेची समस्या आहे, संमेलनं कशी होणार आहेत, वर्तमानपत्र, आता ज्या वर्तमानपत्रांनी खूप काही दिलं त्याचं काय होणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत. त्यानिमित्तानं या सगळ्या गोष्टी होत आहेत. सांगण्याचं कारण असं आहे की यावर लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, असं मला सातत्यानं वाटतं. अनेक लेखकांनी, कवींनी लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. मी जे तुम्हाला सांगितलं की अनेक कविता, त्या पद्धतीनं माझं सातत्यानं लिखाण, वाचन. लोक म्हणतात लॉकडाऊन आहे, वेळ कसा जातो? वेळ जातो का? माझा वेळ केव्हा जातो मला सध्या तरी कळत नाही आहे. एवढं माझे पेंडिंग कामं सुरू आहेत. वाचन राहिलं होतं, बरंच काही कन्सेप्ट क्लिअर व्हायच्या राहिल्या होत्या, काही लिहायचं राहिलं होतं. हे सगळं त्या पद्धतीनं मी करतो आहे आणि सगळी निरीक्षणं नोंदवण्याचं काम करतो आहे आणि अजूनही पुढे लिहिण्याचं काम करतो आहे. पुस्तकही, वक्तृत्वावर एक चांगलं पुस्तक माझं तयार झालं आहे. व्यक्तिमत्व विकासावर एक पुस्तक लिहिलं आहे. कविता संग्रह एक येईलच. या पद्धतीनं आता म्हणजे पी विठ्ठलांनी त्यांच्या एका मनोगतामध्ये लिहिलं होतं की मी त्यावेळी कविता संग्रह प्रकाशित करायला नको होता, घाई केली, मी थोडं थांबायला हवं होतं. ते मला कुठंतरी जाणवलं आणि मग मी काही कविता आता मायनस करून आता मला जे म्हणायचं आहे, भूमिका ज्या पद्धतीने घ्यायची आहे त्या पद्धतीनं मी, कारण मी निरीक्षणं या सगळ्या गोष्टींची करत होतो, सगळ्यांचीच ती चालली आहेत. कारण माणसं कशी असतात, एका विचारवंताचं वाक्य माझ्या फार, मी सातत्यानं ते अनेक वक्तृत्व स्पर्धेत सांगितलं किंवा पुढे प्रासंगिक मी व्याख्यानातसुद्धा सांगत असतो की माणसं कशी असतात. तर माणसं चांगली असतात का? माणसं वाईट असतात का? माणसं चांगलीही नसतात आणि माणसं वाईटही नसतात. मग माणसं असतात कशी? माणसं सोयीची किंवा गैरसोयीची असतात. जी सोयीची असतात ती चांगली वाटतात, जी गैरसोयीची असतात ती वाईट वाटतात. जी माझ्या सोयीची असतील ती तुमच्या सोयीची असतीलच असं नाही, किंवा जी तुमच्या सोयीची असतील ती माझ्या सोयीची असतीलच असं नाही. पण त्यामधलं एक सोल्युशन असतं, एक पर्याय असतो की आपण सगळ्यांच्या सोयीचं व्हायचं, म्हणजे आपण आपोआप चांगलं होतो. त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न, एक माणूस म्हणून करण्याचा प्रयत्न सातत्याने मी करतो आहे. मी लेखक आहे का, मी कवी आहे का, मी वक्ता आहे का, मला माहीत नाही. लोक म्हणतात म्हणून हे सगळं चाललेलं असतं. शेवटी कोणीतरी निरीक्षण करणारं असतं, आपलंही निरीक्षण चालू असतं आणि त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून तुकाराम महाराजांनी तेव्हा म्हटलं आहे की आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांची शस्त्र यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तर त्या पुढे जाऊन जर सांगायचंच झालं तर त्यांनी असंही म्हटलं आहे की सत्य असत्याशी म्हणे केले वाही, मानिले नाही बहुमता. त्याच्या पुढे जाऊन म्हणतात असाध्य ते साध्य करिता असायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो फुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अलीकडे महानोरांपर्यंत मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या दीप लावू झोपताना, कोणतीना जात ज्यांची कोणताना धर्म ज्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना. या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून इलियट नावाचा विचारवंत म्हणतो माणूस ज्यावेळी समाजाशी संघर्ष करतो त्यावेळी वक्तृत्व निर्माण होतं, आणि ज्यावेळी माणूस स्वतःच्या मनाशी संघर्ष करतो त्यावेळी साहित्य निर्माण होत असतं. हा समाजाशी आणि जनतेशी चाललेला तो एक संघर्ष असतो.
तो सकारात्मक असो नकारात्मक असो, तो संघर्ष चाललेला असतो आणि त्यातून या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून शब्दांना अर्थ असतात, अर्थांना भावना असतात, भावनांना संदर्भ असतात, म्हणूनच त्याला अर्थ असतात. शब्दच माणसाला घडवतात आणि शब्दच माणसाला घडवतात. हे जरी सगळं सत्य असलं, खरं असलं आहे, कारण एक काळ होता की दर्जेदार लिखाण होत होतं. कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, अग्रलेख, अगदी 2-2 दिवसांना वर्तमानपत्र मिळायचं तरी अग्रलेख लोक आवर्जून वाचायचे. आज अग्रलेख लोक किती लोक वाचतात आणि अग्रलेखाचा दर्जा काय यावर प्रश्नचिन्हच आहे. आणि साहित्यानं परिवर्तन घडून आणलेलं आहे, साहित्यानं परिवर्तन केलेलं आहे आणि अगदी सत्तासुद्धा परिवर्तित, राजसत्तासुद्धा परिवर्तन झालेले आहे. परंतु त्यावेळी लोक वाचत होते, लिहित होते, या सगळ्या गोष्टी होत होत्या. समीक्षाही त्या पद्धतीनं होत होती. परंतु माझा प्रश्न सध्या असा आहे की खरंच किती लोक पारंपरिक पुस्तकं घेतात, वाचतात, कथा, कादंबऱ्या, कविता घेऊन वाचतात. अगदी एखादा कवी गाजलेला त्याची कविता ऐकलेली असते. म्हणजे फमू शिंदे मला खूप आवडतात असं जर आपण कोणी सांगितलं आपल्याला, तर आपण जर म्हटलं कोणता कविता संग्रह वाचला तर त्याला नाव नाही सांगता येत. तो एखादी कविता, आई कविता किंवा अजून काहीतरी सांगतो, किंवा त्यांनी प्रेझेंट केलेली एखादी, सादर केलेली एखादी कविता तो सांगत असतो. वाचन संस्कृती ही बाजूला पडली, म्हणजे खूप कमी झाली असं मला वाटतं. त्यामुळे कोण वाचतं? अनेक कवी लिहितात, कथाकार लिहितात, कादंबरीकार लिहितात. का लिहितात हाही प्रश्न आहे. त्यांनी लिहू नये असं मी अजिबात म्हणणार नाही. परंतु आज त्या पद्धतीनं लिहिल्यापेक्षा आज बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि समीक्षकाच्या बाबतीत जर म्हणाल तर मी समीक्षकाची केव्हाच पर्वा करणार नाही, करत नाही. कारण फुलेंनासुद्धा आज समीक्षक साहित्यिक म्हणायला तयार नाही. अण्णाभाऊ साठेंनासुद्धा समीक्षक आज साहित्यिक म्हणायला तयार नाही. तुमची माझी गोष्ट तर वेगळीच आहे. सगळं सोयीनं चाललेलं असतं. म्हणजे लिखाणसुद्धा, कविता, कथा, कादंबऱ्या किंवा समीक्षकाची समीक्षासुद्धा सगळ्या सोयीनं गोष्टी चाललेल्या असतात. हे उघडच म्हणजे 10-20% चांगलं चाललं आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. दर्जेदार समीक्षक आहे, दर्जेदार कवी आहे, दर्जेदार लेखक आहेत. परंतु 70-80% मला असं दिसतंय. त्यामुळे समाज उपयोगी लिहिलं पाहिजे, म्हणून वास्तववादी लिहिलं पाहिजे. नेमकं कुठल्या क्रायटेरियामध्ये बसतं, कुठली प्रतिमा कवितेत असावी नसावी या भानगडीत न पडता ते ॲप्रिशिएट होतं आहे किंवा समोरच्याला अपील होतं आहे ना त्या पद्धतीनं, किंवा ते समाजापर्यंत पोचतं आहे ना त्या पद्धतीने ते जावं ही अपेक्षा आहे. या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं मला वाटतं. कारण परिस्थिती फार भयानक आहे. कोरोनाची तर आहेच आहे, पण त्यापूर्वी जरी आपण विचार केला, आमच्या वक्तृत्व स्पर्धेत आम्ही असे कोटेशन वगैरे सांगायचो, पण वस्तुस्थिती मला व्याख्यानातही ते काही मोह कधी आवरत नाही त्या पद्धतीने सांगण्याचा, की कळत नाही मित्र इथे कोण कुणाचा मित्र आहे. प्रत्येकाच्या घरात स्मगलिंगचं चित्र आहे. हे जातीशी भांडतात, धर्माशी भांडतात. नेते प्रगतीची भाषा बोलतात, कार्यकर्ते एकमेकांना ढोरासारखं सोलतात. जी माणसं अखंड भारताची भाषा करत होती ती आज खंडित भारताची भाषा करतायत. रक्ताळलेली लोकशाही माझ्या स्वप्नात येते आणि हुंदके देत म्हणते कसं होणार आमच्या देशाचं. म्हणून मी पुढं लिहिलं होतं की खंगून जीव गेला मन हे उदास झाले, माझ्याच प्राक्तनाचे ते स्वप्न भासवले. इंद्रास वासनेचा अभिशाप लाभलेला, येथे हा ययती डोळे भकासलेला. उलटीच रीत येथे उलट्याच काळजाची, कर्णास भास होती पांचाल द्रुपतीची. हपापलेले दिसतील लोक सारे, आणि संन्यस्त भोग घेती लावून बंद दारे. अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे. त्या मांडण्याचा त्या पद्धतीनं प्रयत्न होत राहतो. म्हणून आज जर विचार केला की धार्मिक उन्माद, राजकीय हिंसा, सामाजिक राजकीय अस्थिरता, निसर्ग प्रतिकूल, संवादहीनता, बाजारू मूल्य, चंगळवाद, संशय, विकृती, बलात्कार, पळकुटेपणा लेखक कवीचा या सगळ्यांचाच, पत्रकारांचं सुद्धा, सोयीनुसार सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी माझ्या भूमिकेच्या केंद्रस्थानी येतात. मी याचं सगळं निरीक्षण करतो आणि परखडपणे बोलतो. आणि हे सगळं बोलत असताना त्याचे परिणामही त्या पद्धतीनं मला भोगावं लागलेले आहेत. ते मी भोगतो आहे. परंतु मला त्याचा फारसा त्रास होत नाही. परंतु लोक असं का वागतात, असं का करतात? म्हणजे मी असं ठरवलं होतं की काही झालं आयुष्यात तरी स्वाभिमान गहाण टाकायचं नाही, नम्रतेनंच राहायचं. पण नम्रतेचा अतिरेक होतो त्यावेळी तो निर्लज्जपणा असतो. तो निर्लज्जपणा आयुष्यात कधीच होऊ द्यायचं नाही. शिवाजी सावंतांनी तारुण्याची खूप सुंदर व्याख्या केली की काय म्हणता येते की तारुण्य म्हणजे ज्वलंत धमण्यांचा विरस्पंदन, निसर्गाने मानवाला दिला सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या नगरीतील एकमेव राजमार्ग, आनंदाने वावरण्याचा कालखंड, कर्तव्य दाखवण्याचा कालखंड, वास्तवतेच्या आणि कल्पनेचे पंख लावून आकाशात उंच उंच भरारी मारण्याचा कालखंड म्हणजे तारुण्य. याचा सदुपयोग करा, स्वाभिमानानंच जगा आणि नम्रतेने राहा. पण नम्रतेचा अतिरेक होतो तेव्हा तो निर्लज्जपणा असतो, तो असता कामा नये. त्या पद्धतीनं
आपण या सगळ्या गोष्टी सांगाव्यात. कदाचित माझं लिखाण, माझं बोलणं तुम्हाला आत्मनिष्ठ वाटत असेल, पण मी एक प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आहे. त्याची मला जाणीव आहे सगळी, की मी आत्मनिष्ठ स्वरूपात काही गोष्टी लिहितो आहे, काही गोष्टी बोलतो, पण ते आत्मनिष्ठ नाही आहे. ते प्रातिनिधिक स्वरूपात या सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर सांगतो आहे. कारण कसं असतं, भावभावना निर्माण होणं ही एक मनाची स्थिती असते. काही भावना व्यक्त करायला समाजाची भीती असते. फुलता येतच म्हणून फुलं काही फुलत नसतात. त्या पाठीमागेही स्वार्थ असतो आणि कुणीतरी जवळ यावं हाच त्याचा अर्थ असतो. आणि त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून असं वाटतं, किती दिलं, किती सांडलं, रीता कधी झालो नाही, किती घेतलं, किती मिळालं, अजून तरी भरलो नाही. माझा मीच ठरवीत गेलो, दिशांनी वाट दाखवली नाही, कुठं थांबलो, कुठं रमलो, अजून तरी कळलं नाही. मोह भेटले, स्वार्थही वाटले, तसा अडकून पडलो नाही, तर तळहातावर हृदय ठेवले, आयुष्य कधीच हरलो नाही. किती उन्हाळे, किती पावसाळे, नदी ओढे वाहत गेली, जिथं जिथं भेटली माणसं मनापासून सोबत केली. अजूनही बरीच आशा आहे, भूतकाळ सारा समोर आहे, भविष्याची चिंता नाही, वर्तमानावर मी उभा आहे. या पद्धतीनं सगळं चालू असतं. आणि निरीक्षण करत असताना ज्यावेळी शेतकरी आमचा हतबल झालेला असतो, त्यावेळी कविमन असंही म्हणतं की आता येणारे पावसा, जीवात झाला येडापेसा, हातावरचं जिनं आमचं, तोंडी घास पडावा कसा, खाल्ला नाही लेकरानं, नागपंचमीचा सण, राखी पुनवाच्या दिशी, बाडं हिंडे भण भण. या पावसाच्या नयन्यानं घरदार कोराळीलं, पाहून हलत लेकराची, माईचं काळी जरे फाटलं. असा नको हिसकावून घेऊ, हातातोंडाशी आला घास, जगणं मरणं तुझ्या माथं, नको देऊ वनवास. सभोवतील इकडे तिकडे बघितलं की गाडी हकते जिंदगी, श्रम सापल्याच्या वाटे, खाच खळग्याचा डोह, श्री अविष्याचे गोटे. श्रम कल्याणी उगात कोण कुणाला हुंगती, अरे सुटे मरणाचा वास, तव गिदाड मारिती. जग कष्टाचे भुकेले, कुणी रेघोट्या मारती, बोली पोपटाची गोड, कुणी चांबडी सोलती. भुका कामगार येथे, भुका शेतकरी येथे, रोज पोटाले चिमोरा, दिवा पेटता पेटेना, तोंड घाले मध्ये वारा. आणि ज्यावेळी आत डोकावल्या जातं आणि काही एक चांगली रचना माझ्या नजरेसमोर आली कुठली, की आयुष्याने वेळोवेळी असे चकवले होते, मला उत्तरे सापडल्यावर प्रश्न बदलले होते. तसे पाहता जीवनाचे संदर्भ बदलले सारे, 2-4 क्षण हातामधून केव्हाच निसटले होते. सुखे अनता स्वयांनी ती उरबाडून नेली आणि दुःख पुढे केल्यावर त्यांनी हात झटकले होते. तसे पाहता दुःख इतके शाश्वत नसते काही, क्षणिक सुखे भोगता भोगता हे सत्य समजले होते. हयातभर जे जमवीत गेलो नुसती अडगळ होती, जाणाराचे हाते रिकामे बघून कळले होते. आयुष्याने वेळोवेळी असे चकवले होते, मला उत्तरे सापडल्यावर प्रश्नच बदलले होते. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात. आणि हे सगळं मी बोटं दाखवत असताना, सांगत असताना मी खापर सरकारवर किंवा कुणावर फोडणार नाही, व्यवस्थेवर फोडेल एका दिवस. पण मी सुद्धा एक जबाबदार घटक आहे याची सुद्धा जाणीव मला आहे. म्हणून एका जबाबदार चळवळीमध्ये आज प्रवक्ता म्हणून मी काम करतो आहे. ती माझी जबाबदारी आहे. त्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. कारण आज ज्यावेळी मी एक भूमिका घेऊन काम करत असताना माझं ओपन चॅलेंज करण्याचं कारण असं आहे की तुम्ही जे म्हणता तुमचं काय सत्य, आमचं काय सत्य, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. शेवटी आजच्या परिस्थितीत सगळी धार्मिक स्थळं बंद आहेत. देव, गॉड, अल्लाह आता कुठे येणार आहेत असे प्रश्न ज्यावेळी पडतात त्यावेळी त्याची उत्तरं कुणाकडेच नाहीत. मुहूर्त पाहणारे आज कुठं गेलेत? ज्यांनी लग्नाचे मुहूर्त पाहिले होते, शुभ मुहूर्त होते, त्या मुहूर्ताचं काय झालं आज? पंचांग पाहणारे कुठे गेले? भविष्य वर्तवणारे कुठे गेले? असे अनेक प्रश्न आहेत. मला टीका कुठल्याही धर्मावर, जातीवर नाही करायची आहे. परंतु वस्तुस्थिती आहे, आपण आजही सत्सत विवेकबुद्धीला पटतं ते स्वीकारणार आहोत की नाही, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आपण आत्मसात करणार आहोत की नाही, आणि त्या दृष्टीनं पुढच्या पिढीवर आपण संस्कार करणार आहोत की नाही, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. आता फक्त जाता जाता आपल्याला 1-2 कविता मी ऐकवणार आहे. त्यापैकी 93मध्ये किल्लारीला झालेल्या भूकंपाच्या संदर्भात एका घरातली सगळी माणसं मेली होती आणि एकच माणूस जिवंत होता, आणि त्याच्याशी झालेला संवाद माझ्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कविता आहे भूकंपग्रस्त. मी एक भूकंपग्रस्त, पंख कापलेला घायाळ पक्षी, उराशी अर्थहीन भविष्य, जेवढी कवडीमोल जीवन सारं उद्ध्वस्त. सुखी संसाराचा खेळ खस्ता खाऊन मांडला, त्या निर्दयी भूकंपानं केला क्षणात उद्ध्वस्त. सोनूला करीत आक्रोश दबून गेलं, हिरावून नेली जीवनसखी, रक्ताने माझे हृदय घरकुल झाले जमीनदोस्त. घनाचे झेलून घाव घरकुल नटवले प्राणवतून, माणूस म्हणून जगण्याचे स्वप्न झाले क्षणात नष्ट. संकटग्रस्ती होरपळलो जरी मी, बगड्यांना पर्वणी मस्त, अमाणूस ते रक्तपिपासू आमचं ताट करतील फस्त. मिळेल फाटक्या पदरात दान फाशव्या आश्वासनांचे, रील चेष्टा भावनांशी, सरकार मायबाप सुस्त, मी भूकंपग्रस्त.
आणि अगदी चळवळीत असल्यामुळे वस्तुस्थिती मांडणारी एक कविता आणि त्यानंतर कोरोनाच्या संदर्भात लिहिलेली एक कविता मी ऐकून थांबणार आहे. तर कवितेचं नाव आहे भलतंच घडतं. या देशात भलतंच घडतंय, या देशात भलतंच घडतंय. प्रस्थापित सामान्यांना सर्रास छळतोय. संघर्ष धर्माधर्मात जाती जातीत, निवडणुकीपुरते कार्यकर्ते जोमात, नंतर कायमचेच जातात कोमात. सामान्यांचा जीव खंगून गेला, घराणेशाहीनं तो पूर्ण उद्ध्वस्त केला. तो प्राक्तनालाच दोष देत आहे. शेठजी भटजी लाडजी बाटजी टाळूवरचं लोणी खात आहे. अभूतपूर्व मोर्चे जाती धर्माच्या विरोधात भासून अदखलपात्र ठरवले. मराठा धनगर आणि मुस्लिमांना आरक्षणाचे गाजर दिले. भीमा कोरेगाव दंगली घडवणारे, संविधान जाळणारे मोकाट फिरतात. निर्दोषांना अटक करीत आहे. आंदोलने चिरडली जात आहे. विकृत इतिहासाचा होतो येथे सन्मान, खरे बोलण्यासाठी मेंदू मात्र गहाण. महामानवांची बदनामी करणारे विदेशी हस्तक, त्यांना माहिती पुरवणारे देशी मस्तक. महामानवांची बदनामी हे कटकारस्थान आहे, हेच लोकशाहीला ग्रहण आहे. प्रतिकात्मक कारवाया करणाऱ्यांना तालिबानी ठरवतात. महामानवांच्या नावाने सत्ता मिळवणारे शेपूट घालून बसतात. विकृत इतिहासाचा इतिहासकार लेखक कवीचा होतो इथे मान. शिवछत्रपतीच्या रायगडावर कुत्र्याचा व संभाजीराजे उद्यानात गडकरीचा मान. महापुरुष शंभूराजे की गडकरी हाच प्रश्न आहे. शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सर्वच बेमान आहेत. बळीराजाचा खुनी वामन घराघरात पूजला जातो. दाभोळकर पानसरे कलबर्गी गौरी लंकेशचा दिवसाढवळ्या खून होतो. आपला राजा बळीराजा तोच आपला पिता आहे. आम्ही वामनालाच पुजतो, आमचा मेंदू रीता आहे. भुका शेतकरी येथे भुका रोज पोटाले चिमोरा, दिवा पेटता पेटेना तोंड घाली मध्ये वारा. राष्ट्रपित्याच्या खुन्याचे इथे उदात्तीकरण आहे. नथुराम राईट, गांधी मात्र रॉंग आहे. गांधी विचारांची येथे क्षणोक्षणी होते हत्या. पोंक्षेच्या रूपानं नथुराम जिता. हे मनुवादी वंश आहे, मानवतेला दंश आहे. खुनी करणारा दहशतवादी तो अंश आहे. कोपर्डी निर्भया रोजच घडत आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू आहे. सीता नेहमीच वनात आहे. येथे हपापलेले दिसतील लोक सारे, संन्यस्त भोग घेती लावून मंददारे. विकृतीचा कळस झाला, आम्ही मात्र थंड. आता करावेच लागेल व्यवस्थेविरुद्ध बंड. म्हणूनच वाटते जर का असते आज शिवछत्रपती, जर का असते आज शिवछत्रपती, तर भोंदूबाबांना विकृतांना पायदळीत उडवलं असतं आणि आसारामचं मुंडकं भर चौकात उडवलं असतं. अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे मित्रांनो. आणि जाता जाता फक्त या काळात अलीकडे लिहिलेल्या बऱ्याच कविता आहेत, परंतु कोरोनाच्या संदर्भात एक छोट्या छोट्या 2 रचना आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. पहिली आहे, देव गॉड अल्लाह आहेत कुठे सांगा. देव गॉड अल्लाह आता कुठे आहेत सांगा. मंदिर चर्च मस्जिद उपयोग काय सांगा. कोरोनाची लागण कुणालाच सोडत नाही. कोरोनाची लागण कुणालाच सोडत नाही. भूलथापावाल्यांचे काय करायचे सांगा. असाध्य संकटे येती मैदानं सोडून पळती. असध्य संकटे येती मैदानं सोडून पळती. पूजा प्रार्थना नमाज उपयोग काय सांगा. सुशिक्षित म्हणवणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते. सुशिक्षित म्हणवणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते. भाकड शिक्षणाचा उपयोग काय सांगा. कृती सोडून चर्चा विज्ञानाच्या, कृती सोडून चर्चा विज्ञानाच्या. दुटप्पी ज्ञानाचा उपयोग काय सांगा. मरणास वास येथे कोण वाचवी कुणाला. अहो मरणाचा वास येथे कोण वाचवी कुणाला. त्या श्रद्धेचा अंधश्रद्धेचा उपयोग काय सांगा. चूप झाले दैववादाच्या पुरस्काराचे धनी. चूप झाले त्या दैववादाच्या पुरस्काराचे धनी. त्यांच्या मौनाचा उपयोग काय सांगा. त्यांच्या मौनाचा उपयोग काय सांगा. दुसरी छोटीशी रचना, त्याला मी काल्पनिक म्हटले कुठे खटकले. त्याला मी काल्पनिक म्हटले कुठे खटकले. डॉक्टरांना मी देव म्हटले कुठे खटकले. गर्दीमुळे जीव जाई लोकांताचा त्याग करा. गर्दीमुळे जीव जाई लोकांताचा त्याग करा. एकांताला जीवन म्हटले कुठे खटकले. करता करविते बंद होतात संकटे येता. करता करविते बंद होतात संकटे येता. म्हणूनच मी काल्पनिक म्हटले कुठे खटकले. भ्रमाचा भोपळा फुटला आता ज्याचा त्याचा. भ्रमाचा भोपळा फुटला आता ज्याचा त्याचा. धर्माच्या ठेकेदारांना मी पोकळ म्हटले कुठे खटकले. नवा विषाणू नवी लक्षणे जरा समजावून घेऊ. नवा विषाणू नवी लक्षणे जरा समजावून घेऊ. आपणा सर्वांस विद्यार्थी म्हटले
कुठे खटकले. जीव धोक्यात घालून ज्यांनी दिले जीवदान, जीव धोक्यात घालून ज्यांनी दिले जीवदान, त्यांनाच जर मी महादेव म्हटले कुठे खटकले. त्यांनाच जर मी महादेव म्हटले तर कुठे खटकले. मित्रांनो, मला या मुक्तसृजन आदरणीय खरात सर, दहिपळे सर, देशमुख सरांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत असतानाच आपले सर्वांचेही आभार मनपूर्वक व्यक्त करतो. आपणही चांगला प्रतिसाद मला दिला. जाता जाता फक्त अगदी ज्या भाषेत आपण बोलतो त्या भाषेतले कडवं एक एंटरटेनमेंट म्हणून फक्त ऐकवतो आणि थांबतो. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट लाईट नसते, प्रत्येक गोष्टीत वेट असतं. कुणाला काही सांगू नये, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. कुणाशी बोलावं, कुणाकडे पाहावं, कुणासोबत राहावं, यामध्ये स्पेशलिटी असते. नट्टापट्टा जे करत नाहीत, ज्यामध्ये क्वालिटी असते. हसली म्हणजे फसत नसते, खरं लव नेहमी लेट असतं. कुणाला काही सांगू नये, खाजगी म्हणजे प्रायव्हेट असतं. लव म्हणजे प्रेम असतं. जमलं तर बेटर असतं, नाही तर मग खेटर असतं. परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ए मानव उशी राह चल, जो की जाती है मुक्ति महल, तो दयादान कर शिवध्यान धर, ताकि हो जाए जीवन सफल. ये स्वार्थ का संसार है, सबको दौलत से ही प्यार है, सुख दुख की घड़ी नहीं रहती खड़ी, फिर क्यों अहंकार है. जो तो दुखों से डर जाएगा, कुछ भी न कर पाएगा, अपना कर्तव्य कर, नहीं कांटों से डर, इन्हें फूलों को हर मान ले. परत एकदा मुक्तसृजनचे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ.